Hello students, this is the lecture of standard 11 subject chemistry lesson number 10 and topic is states of matter. This is the lecture second. I am Miss Pranita Susatkar from GE Societies Sir Dr. MS Gosavi Junior College Vidyanagar, Nasik. First, we will see the contents. The remaining part of intermolecular forces, which consist of London dispersion forces and hydrogen bonding. Next point we have to cover in this lecture is intermolecular forces and thermal energy. Next, we will see characteristic properties of gases, and lastly the measurable properties of gases. So let's begin. Next is fourth, that is London dispersion force. Okay, here a non-polar molecule and inert gases possess dispersion forces, also called as London forces. You can see here, assume that these are the electrons, the red dots, these are the electrons in the molecule. Okay, इथे काय होतं बघा की हे जे इलेक्ट्रॉन्स असे फिरत असतात. आता इथे हे दोन्ही जे कंपाऊंड्स आहेत हे नॉन पोलर आहेत. ओके, नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत आणि जनरली इनर्ट गॅसेस जे असतात यांच्यामध्ये हे डिस्पर्शन फोर्सेस जास्त असतात. डिस्पर्शन फोर्सेसलाच लंडन फोर्सेस असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता इथे जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स इथे फिरत असतील तेव्हा असं फिरत असताना असं अज्यूम करा की एक तरी वेळ अशी येणार की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे एका ठिकाणी गॅदर होतील, एका ठिकाणी गोळा होतील. आता तो ऑलरेडी नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. मग एका ठिकाणी गोळा झाल्यानंतर इथे इलेक्ट्रॉन्स जिथे गोळा होतात तिथे कुठला चार्ज डेव्हलप होणार, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. ओके, आणि त्याच्या अपोजिट साईडला होणार पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप. म्हणजे जो नॉन पोलर मॉलिक्यूल होता तो काय झाला, आता इथे तो झाला पोलर मॉलिक्यूल. आणि या ज्या काही घटना होतात या फार शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी असतात. म्हणजे इन्स्टाटेनियस, अगदी इन्स्टंट इथे इलेक्ट्रॉन्स गोळा होतील आणि इथे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. म्हणून यांना इन्स्टाटेनियस फोर्सेस असं पण म्हटलं जातं. मग आता इथे इलेक्ट्रॉन्स जेव्हा एका ठिकाणी गोळा झाले इथे झाला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप आणि इथे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्यामुळे लगेच पुढचा जो काही मॉलिक्यूल त्याला अटॅच असेल त्याने त्याच्यामध्ये पण सारखाच डायपोल इंड्यूस केला. म्हणजे एका मॉलिक्यूलने इथे निगेटिव्ह स्वतःकडे डेव्हलप केला की त्याच्या शेजारचा जो काही असेल त्याचा जो पॉझिटिव्ह एंड असेल तो त्याच्याकडे डेव्हलप होईल दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये. वास्तविक दोघंही जे आहेत ते अगोदर नॉन पोलरच होते, पण हे काही क्षणासाठी इथे घडतं आणि म्हणून त्यांना इन्स्टाटेनियस फोर्सेस पण म्हणतात. आणि हे जे आहे यांना लंडन डिस्पर्शन फोर्सेस असं म्हटलं जातं. नाव इट इज द वीकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स. सगळ्यात वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात या. देन द स्ट्रेंथ ऑफ लंडन फोर्सेस इन्क्रीजेस इन मॉलिक्युलर साइज, मॉलिक्युलर मास and number of electrons present in an atom or molecule. आता इथे लंडन फोर्सेसची जी स्ट्रेंथ आहे ती कशाने इन्क्रीज होते तर मॉलिक्युलर साइज, मॉलिक्युलर मास अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम और मॉलिक्यूल. ओके, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या लंडन फोर्सेसला स्ट्रेंथन करतात, वाढवतात. नेक्स्ट, here when two non-polar molecules approach each other, attractive and repulsive forces
between these their electrons and nuclei will lead to distortion in the size of electron cloud. This property is called as polarizability. Now here when two non-polar molecules, आता आपण इथे जी पिक्चर घेतलेला आहे इथे तुम्हाला पोलर दिसतंय, पण अज्यूम करा की हे अगोदर नॉन पोलर मॉलिक्युल्स होते आणि ते एकमेकांजवळ आले आणि त्यांच्यामधलं जे काही अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्सेस होते इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियामध्ये, यांच्यामुळे तो जो शेप आपल्याला स्पेरिकल पाहिजे होता तो थोडा डिस्टॉर्टेड झाला, म्हणजे थोडासा वेडावाकडा झालेला आहे. ओके, कशामुळे? इलेक्ट्रॉन्समुळे. ओके, आणि इलेक्ट्रॉनच्या क्लाउडमुळे. आणि हे जे डिस्टॉर्शन ऑफ क्लाउड होतं, इलेक्ट्रॉन क्लाउड, त्या प्रॉपर्टीला आपण पोलरायझेबिलिटी असं म्हणतो. आणि आता ऑब्वियसली जितके जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तितकं डिस्टॉर्शन जास्त असेल. ओके, सो मोर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द मॉलिक्यूल हायर इज द ॲबिलिटी टू बिकम पोलर. जितके जास्त इलेक्ट्रॉन्स असतील एखाद्या मॉलिक्यूलमध्ये तितका त्या कंपाऊंडचं पोलर बनण्याची क्षमता आहे ती वाढणार आहे. ओके, देन दीज फोर्सेस आर स्ट्रॉंगर इन अ लॉंग चेन ऑफ ॲटम्स दॅन इन कॉम्पॅक्ट मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी लॉंग चेन मॉलिक्यूल घेतला आणि एखादा मॉलिक्यूल घेतला जो असा बल्कमध्ये असतो, म्हणजे कॉम्पॅक्ट ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स अरेंज असले असा एक, आणि एक लॉंग चेनमधला घेतला, तर लंडन फोर्सेस ज्या असतात त्या लॉंग चेनमध्ये जास्त असतील ॲज कम्पेअर्ड टू कॉम्पॅक्ट मॉलिक्यूल, असं इथे म्हणू शकतो. Now we will study the next part, that is hydrogen bonding. First we will see the definition. The definition is electrostatic force of attraction between positively polarized hydrogen atom of one molecule and a highly electronegative atom of other molecule. Now what happens here, ते काय होतं की इथे पॉझिटिव्हली पोलराइज्ड हा हायड्रोजन असतो आणि निगेटिव्हली चार्ज दुसरा एखादा ॲटम दुसऱ्या एखाद्या मॉलिक्यूलचा, आणि त्यांच्यामध्ये जे काही बॉन्डिंग होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे काही असतं, दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, आता इथे जरी नाव बॉन्डिंग दिलेलं आहे पण इथे कोव्हॅलेंट किंवा कोऑर्डिनेट बॉन्डसारखा असा बॉन्ड फॉर्म होत नाही. इथे इंटरॅक्शनच असतं पण नाव इथे बॉन्डिंग दिलेलं आहे. नंतर देर आर टू टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. फर्स्ट इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड नेक्स्ट इज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. You can see here positively polarized hydrogen. Here we can see the HCl, one HCl molecule is bonded with this HCl molecule, another HCl molecule, and this dotted line shows the hydrogen bonding. म्हणजे एका HCl मॉलिक्यूलचा निगेटिव्ह पोल आणि एका अनदर HCl मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह पोल जो हायड्रोजनवर असतो यांच्यामध्ये बॉन्डिंग असेल आणि त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो, आणि याला आपण पर्टिक्युलरली इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. नेक्स्ट वी विल सी इज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामध्ये काय होतं की हे जे हायड्रोजन बॉन्डिंग असतं हे विदिन द मॉलिक्यूल असतं. एकच मॉलिक्यूल आहे हा आणि इथिलीन ग्लायकॉलचा, आणि इथे तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र हायड्रोजन बॉन्डिंगमुळे एकत्र आलेले दिसतील. Now what happens due to this hydrogen bonding? हायड्रोजन बॉन्डिंग आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये काय गोष्टी तुम्ही बघू शकता. बघा इकडे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन द कंपाऊंड मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होतं इथे की तुम्हाला इथे एनर्जी खूप सप्लाय करावी लागते
खालच्या डायग्राममध्ये पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की इथे वॉटर मॉलिक्युल्स दिलेले आहेत आणि हे जे वॉटर मॉलिक्युल्समधला हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन बॉन्डिंगमुळे दुसऱ्या वॉटर मॉलिक्युलच्या ऑक्सिजनला जो की निगेटिव्हली चार्ज्ड असतो, पार्शली निगेटिव्ह चार्ज्ड असतो, त्याला हे दुसऱ्या मॉलिक्युलचे हायड्रोजन जे आहेत ते बॉन्डिंगमुळे अटॅच्ड आहेत. आता इथे जिथे हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट करतं तिथे तुम्हाला मोर एनर्जी लागते ते बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी. नाव बॉइलिंग पॉइंट इज मोर इन केस ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स कंटेनिंग हायड्रोजन बॉन्ड. ज्या कुठल्याही स्पीशीजमध्ये हायड्रोजन बॉन्ड एक्झिस्ट होतं, हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट होतं, तिथे तुम्हाला बॉइलिंग पॉइंट हे हाय असतं मॉलिक्युल्समध्ये. नंतर ड्यू टू प्रेशर ऑफ हायड्रोजन बॉन्ड विस्कॉसिटी ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. विस्कॉसिटी जी एक प्रॉपर्टी आहे लिक्विडची, जी आपण याच चॅप्टरमध्ये नंतरच्या लेक्चरमध्ये शिकूयात, इथे विस्कॉसिटी जी आहे ती पण इन्क्रीज होते. नंतर इथे हायड्रोजन बॉन्डिंग अजून प्लेज अ वायटल रोल इन डिटरमाइनिंग स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. आपण पर्टिक्युलरली हायड्रोजन बॉन्डिंग हे कशामध्ये बघू शकतो? प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्समध्ये. आणि मग जेव्हा आपल्याला प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्सच्या स्ट्रक्चर्सचं काही स्टडी करायचा असेल तर तेव्हा आपल्याला हे हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे हे फार उपयुक्त ठरतं. Now you can see here the changes in the substance here. A guy is handling an ice cream and here you can see the sun, and because of the sun energy, sunlight, this ice cream which was first in the state of solid, it turns into liquid and then it turns into. इथे बघा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे ते बघा इथे की थर्मल एनर्जी इज मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी विच इज ड्यू टू द मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. थर्मल एनर्जी काय आहे? थर्मल एनर्जी कायनेटिक एनर्जीचीच मेजरमेंट आहे आणि ही कशाने आपण मोजतो? मूवमेंट ऑफ पार्टिकल्सने मोजतो. ओके. देन थर्मल एनर्जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं की थर्मल एनर्जी आपोआप वाढायला लागते. आता इथे बघा, इफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी वीक, molecules do not come together to make liquid or solid unless thermal energy is decreased by lowering the temperature. इथे बघा गॅस, लिक्विड आणि सॉलिड, इथे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सगळ्यात जास्त कशामध्ये असतात? सॉलिडमध्ये असतात. ठीक आहे. आणि इथे जशी जशी तुम्हाला गॅसचं कन्व्हर्जन जर सॉलिडमध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? थर्मल एनर्जी जी टेम्परेचरवर डिपेंड आहे ती तुम्हाला इथे डिक्रीज करत जावी लागेल. तेव्हा गॅशियस इज कन्वर्टेड टू सॉलिड. ओके. हेच या थर्ड पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की देअरफॉर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अ बॅलन्स बिटवीन दीज फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अँड थर्मल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. Next we will see the characteristic properties of gases. First is gases are lighter than solid and liquid, that is have lower density. Gases जे असतात ते सॉलिड आणि लिक्विडपेक्षा थोडे हलके असतात आणि म्हणूनच त्यांना आपण म्हणू शकतो की त्यांची डेन्सिटी ही लोअर असते. Now gases do not possess a fixed volume and shape. They occupy the entire space and take the shape of container. गॅसेसला त्यांचं काही स्वतःचा व्हॉल्यूम किंवा शेप नसतो.
ज्या कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्ही गॅस ठेवणार त्या कंटेनरचा शेप आणि व्हॉल्यूम तो जो गॅस आहे तो ॲक्वायर करणार. नंतर गॅस मॉलिक्युल्स आर वाईडली सेपरेटेड अँड आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. इथे काय होतं की गॅस मॉलिक्युल्स जे आहेत यांच्यामध्ये गॅप बरीच असते, वाईडली सेपरेटेड. ओके, आणि कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतात, म्हणजे ते कंटिन्युअसली इकडे तिकडे त्या कंटेनरमध्ये फिरत असतात. देअरफोर गॅसेस एक्झर्ट प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ड्यू टू द कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल्स. आणि त्या कंटेनरमध्ये ते असे फिरत असताना ते एकमेकांना आदळतात. दॅट इज कॉल्ड एज कुलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल्स. आता हे जे कुलिजन होतं हे सगळ्याच डायरेक्शनने होतं आणि जर ते कुलिजन कंटेनरच्या वॉल्सवर होत असेल तर आपण त्याला प्रेशर असं म्हणतो. ठीक आहे, जे काही त्यात मॉलिक्युल्सचं गॅस मॉलिक्युल्स जे काही आदळतात कंटेनर्सच्या भिंतींवर त्याला आपण प्रेशर असंच म्हणतो. देन इन केस ऑफ गॅसेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर वीकेस्ट. आता इथे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ज्या असतात गॅसेसमध्ये त्या सगळ्यात कमी असतात, एकदम वीकेस्ट. देन गॅसेस पजेस द प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन विच इज स्पॉन्टॅनियस होमोजिनियस मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर गॅसेस. इथे डिफ्युजन जी एक प्रॉपर्टी असते, डिफ्युजन म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गॅसेस असतात ते आपण मिक्स करू शकतो, त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो. टू ऑर मोर दॅन टू, दोन किंवा दोनपेक्षा जास्त गॅस तुम्ही जेव्हा मिक्स करता दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्युजन ऑफ गॅसेस. आणि हे डिफ्युजन तुम्हाला स्पॉन्टॅनियस होमोजिनियस मिक्सिंग देतं, म्हणजे अगदी सारखं प्रमाणात त्या गॅसेस ज्या आहेत त्या तिथे मिक्सिंग होतं. नेक्स्ट वी विल सी द मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. इथे बघा की सगळ्यात पहिले काही मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत गॅसेसच्या ज्या आपल्याला इथे न्यूमेरिकल सॉल्व करताना यांचा उपयोग होणार आहे. ते आपण बघू काही प्रॉपर्टीज गॅसेसच्या. फर्स्ट इज मास. आता मास आपल्याला माहितीच आहे की द मास विच इज डिनोटेड बाय स्मॉल एम ऑफ अ गॅस सॅम्पल इज मेजर ऑफ द क्वांटिटी of matter it contains. आणि SI unit of mass of gas is kilogram and 1 kilogram is equal to 10 raised to power 3 grams. The mass of gas is related to the number of moles which is denoted by small n. Okay, here small n, that is number of moles, can be calculated by mass in grams upon molar mass in grams. Okay, here mass in gram is denoted by small m and molar mass in grams is denoted by capital M. Then again number of moles is equal to number of molecules upon Avogadro's number. Here Avogadro's number is constant, that is 6.022 into 10 raised to power 23. Next measurable property is volume, which is denoted by capital V of the sample gas is the amount of space occupies. It is given in liters, that is capital L, milliliters, cubic centimeters, cubic meters, decimeter, cube. Okay, but commonly used unit to calculate volume is decimeter cube or liter. Okay, here 1 liter is equal to 1000 ml. ओके, 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml. आणि 1000 ml लाच आपण काय म्हणू शकतो? 1000 सेंटीमीटर क्यूब, किंवा त्याचंच प्रमाण काय असेल? 1 dm क्यूब. ओके, म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1 dm cube. Got it? Now next we will move towards
Next measurable property is pressure. Now here pressure is denoted by capital P and it is defined as force per unit area. प्रेशर आपण प्रेशर कसं काय इथे डिनोट करतो, फोर्स पर युनिट एरिया. आता इथे SI युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. इट इज डिनोटेड बाय कैपिटल P एंड स्मॉल a और न्यूटन पर मीटर स्क्वेयर. सो 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर पर मीटर स्क्वेयर is equal to 1 kg meter raised to power 1 and second raised to power 2. Okay, I can say this 1 kg per meter second square. Okay, now next measurable property is temperature. Now here it is the property that determines direction in which energy will flow. We know that the energy flows from hot body to the colder body. Scientifically, temperature T is measured on Celsius scale, which is denoted by degree Celsius, or the Kelvin scale, which is denoted by capital K. SI unit of temperature of a gas is Kelvin. The Celsius and Kelvin scale are related by the expression. This is the expression. हे एक्सप्रेशन वापरून तुम्हाला पुढे न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला टेम्परेचर जर डिग्री सेल्सियसमध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं कन्वर्जन जर केल्विनमध्ये करायचं असेल तर तुम्हाला हे एक्सप्रेशन वापरून त्याचं केल्विनमध्ये कन्वर्जन करता येतं. नेक्स्ट मेजरेबल प्रॉपर्टी इज डेन्सिटी. It is the mass per unit volume, that is small d is equal to m upon v आणि याचं SI युनिट जे आहे ते kg मीटर raised to power -3. In gases, relative density is measured with respect to hydrogen gas and called vapor density. इथे हायड्रोजन गॅस हा आपण स्टँडर्ड ठेवला जातो आणि त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी बघून आपण इथे डेन्सिटी जी आहे ती काढली जाते, वेपर डेन्सिटी काढली जाते. वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलर मास अपॉन 2. नेक्स्ट इज डिफ्यूजन. रेट ऑफ डिफ्यूजन इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ अ गॅस डिफ्यूज्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर डिफ्यूजन. डिफ्यूजन म्हणजे काय? डिफ्यूजन म्हणजे होमोजिनियस मिक्सिंग ऑफ 2 or more गॅसेस, त्याला आपण डिफ्यूजन असं म्हणू. एकापेक्षा जास्त 2पेक्षा जास्त गॅसेस जरी असेल तरी त्यांचं जे मिक्सिंग होतं ते युनिफॉर्म होतं, होमोजिनियस होतं. त्याला आपण त्या मिक्सिंगला आपण गॅसेसचं डिफ्यूजन असं म्हणतो. आणि SI युनिट इज dm³ s raised to power -1 or cm³ s raised to power -1. So this is all about for today's lecture. The remaining part we will see in the next video. Thank you.